रामकृष्णाय ते। आजचा कल्पतरू दिवस 1 जानेवारी 2022। वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे त्यावेळी सुट्टी असायची। आणि श्रीरामकृष्ण त्यांच्या कशाच्या आजारामुळे उपचारासाठी काशीपूर उद्यानामध्ये राहत असे। कल्पतरू दिवस आपण 1 तारखेला एक विशिष्ट घटना प्रसंग घडला होता, त्याच्या स्मरणार्थ काशीपूरला मुख्य करून आणि सगळीकडेच साजरा केला जातो। या प्रसंगाच्या अनुषंगानं 2:30 वाजता दुपारी मंदिर उघडलं जातं। कारण ही घटना घडली त्यावेळी 2:30 वाजल्याचा सुमार होता। काशीपूरला जे कलकत्त्याच्या उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेश्वर सुद्धा उत्तरेकडे आहे, जवळपास गरुडमठच्या पश्चिम भागाला पश्चिमेच्या किंवा पूर्वेच्या तीरावर म्हणता येईल, जवळपास समोरासमोरच आहे। तर तिथून वरानगर मठ जवळ आहे। या घटनाचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे त्या दिवशी अगदी रात्रभर आणि दिवसासुद्धा काशीपूरला भक्तांची खूप गर्दी असते। मोठ्या संख्येने सर्व भक्त, साधू, संन्यासी आणि ग्रस्त भक्त हे काशीपूरला येत असतात आणि श्रीरामकृष्ण जिथे राहत असतात त्या खोलीमध्ये वरच्या मजल्यावर तिथे जाऊन दर्शन घेतात। अक्षरशः हजारो लोक येतात आणि खूप मोठमोठ्या रांगा असतात। त्या दिवशी दर्शन घेणं कठीण असतं, पण लोक आवर्जून तिथे दर्शन घेतात। 2:30 वाजताच्या सुमाराला श्रीरामकृष्ण आपल्या खोलीतून त्या दिवशी खाली आले आणि तसं त्यांना बरं नव्हतं, कारण नंतरच मग 6-7 महिन्यांनीच त्याची महासमाधी झाली। परंतु 1 तारखेला त्यांना थोडं बरं वाटत होतं म्हणून भक्तांच्या साह्याने वरून खाली आले होते वरच्या मजल्यावरून आणि चालत चालत त्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जायला लागले। तिथे जे वळण आहे त्या वळणावर ही घटना घडली। श्रीरामकृष्णांनी सर्व भक्तांना आशीर्वाद दिले। तर त्या प्रित्यर्थ मोठा स्मरणानिमित्त मोठा कार्यक्रम होतो। 3 दिवस होतो। हा दिवस मुख्य 1 जानेवारी मुख्य दिवस, 1 जानेवारी। वेलूर म्हटलं खूप गर्दी असते त्या दिवशी आणि इतर सेंटरला पण बरीच गर्दी असते। म्हणजे एक प्रसंग, अशी घटना ही किती महत्वाची असू शकते यातून आपल्याला कळतं की प्रत्येक घटना घडत असतात आपल्या जीवनात, इतरांच्या जीवनात। पण महापुरुषांच्या जीवनात ही एखादी घटना घडून एखादा मोठा उत्सव होतो,
ही अशी विरळशी घटना आहे. अवतार पुरुषांच्या जीवनामध्ये असे कृष्णाच्या जीवनामधले आहेत, जसं गोवर्धन पर्वताची पूजा वगैरे अशी काही घटना आहेत. त्याच्या स्मरणानिमित्त काही उत्सव आयोजले जातात. श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये ही घटना फार महत्वाची आहे आणि त्यानिमित्त खूप मोठा उत्सव होतो. लोक येतात, आवर्जून दर्शन घेतात. आपण नेहमीच ही घटना दरवर्षी वाचतो किंवा त्याची चर्चा करतो आणि हे सगळं आपली मंदिरात येणं, नंतर जपध्यान करणं, त्या दिवसानिमित्त थोडीशी चर्चा करणं वगैरे हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आता इथे तर काही आपण वेलूर सारखं किंवा काशीपूर सारखं तिथे तर त्या खोलीमध्ये जे श्रीरामकृष्ण राहत असत त्या खोलीमध्ये जाऊन दर्शन घेणं हा सर्वात मुख्य भाग असतो त्या उत्सवाचा. आणि मग दिवसभर कार्यक्रम चालले असतात. अगदी रात्रभर सुद्धा लोक नौकेने प्रवास करत असतात तिथे पोहोचण्यासाठी. थंडी बरीच असते कारण हे थंडीचे दिवस असतात. तरी सगळं आणि पुन्हा रस्त्यावर उभं राहणं, कलकत्त्यातला सगळा जो तिथे जागा कमी असते, रस्ते छोटे आहेत, हे सगळं सहन करून लोक आवर्जून दर्शन करतात. गीतेमध्ये फार छान आहे, माझी कर्म ही दिव्य आहे. ही कर्म आहे श्रीरामकृष्ण जीवनामध्ये घटना आहे. म्हणजे असं काहीतरी घडलं त्या दिवशी. त्याचं दिव्यत्व काय आहे याची याचं जी घटना आहे श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये 3ऱ्या भागामध्ये अगदी शेवटी नमूद केल्या गेली आहे. त्याचे लेखक स्वामी शारदानंद महाराज श्रीरामकृष्णांचे अंतरंग शिष्य होते. त्यांनी हा ग्रंथ लिहिलाय, पण हा ग्रंथ पूर्ण नाही झाला. त्यांनी म्हटलं मी बरंच होतं लिहायचं, पण नंतर मग त्यांनी लिहिलं नाही. त्या घटनेनंतर हा ग्रंथ समाप्त झाला. मग आता मला लिहिण्याची काही ठाकूरांनी प्रेरणा दिली नाही, आता मी लिहू शकत नाही. वचनामृत सुद्धा मास्तर महाशयांनी बरंच आधी समाप्त करून टाकलं. श्रीरामकृष्णांच्या महासमाधीच्या बरंच आधी समाप्त करून टाकलं, ग्रंथ पूर्ण केलेलं नाही. श्रीरामकृष्णांची अंत्यलील्यामुळे पुस्तक नंतर प्रसिद्ध झालं. इतक्यातच 20-25 वर्ष झाली असतील. ते स्वामी प्रभानंद महाराजांनी लिहिलं. त्याच्यामध्ये खूपशे सर्वच शेवटच्या दिवसांची बरीचशी सविस्तर माहिती आहे. तर या ग्रंथामध्ये हे शेवटचं जे अध्याय आहे, शेवटचा अध्याय, त्यामध्ये ह्याची जी काही प्रातिनिधिक प्रामाणिक जी नोंद आहे ती आपण बघतोय. आणि त्यालाच आधार धरून बाकी सगळ्या घटना ही अत्यंत प्रामाणिक, कारण ती स्वतः होते. शरद महाराज किंवा स्वामी शारदानंद महाराज स्वतः तिथे उपस्थित होते त्या घटनेच्या दिवशी. फक्त तिथे जिथे झाली घटना तिथे नव्हते. तर ते आणि लाटू महाराज स्वामी अद्भुतानंद श्रीरामकृष्ण देव जेव्हा खाली आले भक्तांबरोबर, त्यावेळी तिथे त्यांची खोली स्वच्छ करण्यासाठी, झाडझूड करण्यासाठी, त्यांचे जे अंतरून पांघरून वगैरे जे आहे पुन्हा टाकण्यासाठी तिथे पण त्यांची घटना बघितली आहे, जसं त्यांनी वर्णन केलं आहे. तर ही जी एखादी घटना इतकी महत्वाची असू शकते म्हणजे ते साधीसुधी घटना आहे. सुट्टीचा दिवस आहे आणि त्यानिमित्त सगळे भक्त लोक तिथे उपस्थित झालेले आहेत. बरेचसे भक्त आहेत, त्याची नावं पण आहेत. काही भक्तांची ज्यांना माहिती आहे अशा भक्तांची नावं पण आहेत. तर इतकी घटना इतकी होऊ शकते की ती त्याचं महत्व इतकं होऊ शकतं, कारण ती घटना कितीच्या भाषेत सांगायचं म्हणजे ती दिव्य घटना आहे. या ग्रंथाचा 3रा भाग जो आहे त्याचं नाव पण तेच आहे की श्रीरामकृष्णचा दिव्य भाव, श्रीरामकृष्णाचा दिव्य भाव आणि नरेंद्र भाव, असं हे 3ऱ्या भागाचं मराठीमध्ये नाव आहे. बंगालीमध्ये 5 भाग. तर ही दिव्य घटना असं आपण त्याला म्हणतोय, या घटनेला आपण दिव्य म्हणतोय. दिव्य म्हणजे लौकिक नाही, अलौकिक घटना आहे. त्याचं अलौकिक घटनेचं पण अलौकिक असतं, साध्या घटनेचा पण साधा असतो. भगवद्गीतेचा पण आधार घेतला तर आपल्या लक्षात येईल की
या घटनेचं आपण जर यथार्थ जाणलं तर भगवद्गीतेमध्ये त्याची 2 फळं दिलेली आहेत. प्रत्येक कर्माचं फळ असतं, फलरहित काहीच नसतं. कर्म झालं की त्याचं फळ उत्पन्न होतं आपोआपच. ते फळ जे उत्पन्न होतं ते काय असतं हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला स्पष्टपणे 4थ्या अध्यायामध्ये सांगितलंय भगवंताने की माझं हे जर दिव्य आहे. अर्थात जन्म म्हटलंय, जन्म आणि दिव्य हा श्लोक आपण नेहमी बघतो, फार महत्वाचा श्लोक आहे गीतेच्या 4थ्या अध्यायातला. तिथे अवतार तत्वाचं वर्णन आहे आणि जन्माचं वर्णन आहे की जन्म होतो जसा सामान्य माणसाचा जन्म होतो तसाच महापुरुषांचा पण जन्म होतो, अवतार पुरुषांचा पण जन्म होतो. पण तो जन्म आपल्यासारखा नसतो. तान्यहं वेद सर्वाणि न तू वेद परंतप. अर्जुना तेव्हा सगळं माहिती तुला माहिती आहे, त्या अर्थाने फरक आहे. आणि म्हणून या दिव्य कर्म आणि दिव्य जन्माचं फळ सुद्धा दिव्य असतं. आणि ते म्हणजे एक तर सांगितलं आहे आपण घटना का बघतो, नाही तर वाचत नाही केल्यावेळी वाचली नव्हती, कारण ती घटना मला सर्वांना सविस्तर माहिती आहे. पण त्या घटनेने कशा प्रकारे बघायचं याचा आपण विचार करू शकतो. थोडक्यामध्ये वेळ कमी आहे आपल्याकडे. तर ही 2 फळं भगवद्गीतेने सांगितली या घटनेची. एक म्हणजे पुनर्जन्म नाही येते, म्हणजे माणसाला पुन्हा पुनर्जन्म होत नाही, त्याला देहधारण करावं लागतं. कारण मृत्यू झाल्यानंतर पुन्हा देहधारण करणे अनिवार्य आहे. त्याला ध्रुव म्हटलंय, जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. ध्रुव म्हणजे निश्चित आहे. जो मृत होतो त्याचा जन्म निश्चित असतो. तर हा होत नाही, म्हणजे खूप मोठं फळ आहे. भवबंधनी सोडवावे तुकाराम महाराज म्हणतात, देवाला प्रार्थना करतात, देवा मला भवबंधनातून, भवबंधन म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मला मुक्त करा. तर हे फार मोठं फळ आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये साध्य करण्याचं काही असेल, एकमात्र जर साध्य करण्याची गोष्ट असेल, एकमात्र ती म्हणजे हे जे येणं जाणं आहे हे बंधन आहे. म्हणजे आपण आपलं करायचं काम ते अर्धवट सोडलं. आपण ज्या उद्देशाने जगात आलो, ज्यासाठी आपण देह धारण केला, मनुष्य जन्म धारण आपल्याला मिळवला, ते आपलं अर्धवट सोडलं. म्हणजे अर्धवट हा शब्द अर्ध या अर्थाने घेतो, पण काहीच केलं नाही अर्थाने. अर्धवट म्हणजे अपूर्ण सोडले या अर्थाने, काहीच केलं नाही. त्या दिवशी आपण काहीच केलं नाही. म्हणजे आपण चूक केली, प्रमाद म्हणतात शास्त्रामध्ये. आपण ती चूक केली, आपण करायला आलोय का दुसरंच काहीतरी करत नसतो. जे मुख्य काम आहे ते राहूनच गेलं करायचं. ते मात्र अशा ज्या घटना असतात त्याला जर यथार्थ आपण जाणलं तर गीतेमध्ये जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः म्हणजे यथार्थता. नीट व्यवस्थित जर समजून घेतलं तर त्याचं फळ फार मोठं आहे. ते म्हणजे जन्म पुनर्जन्म न येते, तुला पुनर्जन्म तुम्ही मुक्त होणार. दुसरं फळ आहे त्याचं माम येते, तो भगवंताला जो मिळतो, भगवंताशी एक होतो. ही दोन्ही फळं खूप मोठी आहे, अलौकिक फळ आहे, महान फळ आहे. म्हणून हे जाणून घेणं, याच्याविषयी विचार करणं, चिंतन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याचं फळ किती मोठं आहे बघा, कल्पना करा. आपल्या कल्पनेच्या पलीकडली बाब आहे ती, आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही, इतकी मोठी बाब आहे. नुसतं आपण हे समजलं तरी की यथार्थतः वेत्ती म्हणजे जाणतो. यथार्थता जर जाणलं की भगवंत म्हणतात, भगवंताचा जन्म पण हा आहे, दिव्य आहे, आपल्यासारखे जन्म येत नाही. त्याच्यामुळे आपल्यासारखा त्याचा मृत्यू पण नसतो, आपल्यासारखा मृत्यू पण नसतो. आपण जन्म घेतो, मृत्यू होतो. त्यांना माहीत असते त्यांचा जन्म झालेला नाही, त्यांचा जन्म झालेला नाही, त्यांना फक्त माहीत असतं. आपल्याला माहित असतं की आपला जन्म झाला, आपण वाढदिवस साजरा करतो. पण त्यांना निश्चितपणे माहीत असतं ना, जायते
वा कदाचित त्यांचा जन्म निश्चितपणे झालेला नाही आहे हे त्यांना पक्क माहीत असतं. आपल्याला पक्क माहीत असते की आपला जन्म निश्चितपणे झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फरक पडतो. जन्म नाही म्हणजे मृत्यू पण नाही. त्यांना जन्म नाही आहे म्हणून त्यांना मृत्यू पण नाही आहे. मग आपल्याला जन्म आहे, आपलं जाणीव, आपला मृत्यू पण आहे आणि मृत्यू आहे पुन्हा जन्म आहे. म्हणजे ज्यालाच म्हणतात जन्म मृत्यूचा फेरा. फेरा म्हणजे चक्र. आणि पाहिजे एकामागून दुसरं तिसरं. जसं आकाश पाळणा असतो जत्रेमध्ये यात्रेमध्ये वर जातो पुन्हा खाली येतो पुन्हा येतो तसं त्याला फेरा म्हणतात. असं फेरत चुकत नाही माणसं. पण हे जर जाणलं आपण तर तो न येईल जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मनुष्याची सुटका होते आणि भगवंत राजा होतो. भगवंताशी मामेकी एकरूप होतो. म्हणून घटना त्या दृष्टीने खूप महत्वाची. तिथे जी बरीच लोक होती त्याच्यातले 2-3 आपण वर्ग करू शकतो. जसं आताच म्हटलं की शरद महाराज आणि लाटू महाराज वर होते तिथून बघत होते ते वरतून. तर तिथून दिसतं ते वरती ती ज्याला आपण छत म्हणतो गच्ची म्हणतो तिथे होते ते आले नाहीत खाली. सगळ्यांनी बोलावलं या 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 ठाकूर साहेबांना कृपा करतात ते आले नाहीत खाली. हा एक वेळ झाला. नंतर विचारलं तुम्ही खाली आले. ठाकूरांनी इतके आशीर्वाद दिले सगळ्यांना तुम्हाला चैतन्य प्राप्त हो. आणि त्याच्या नुसतं त्यांनी छातीवर हात ठेवला सगळ्यांच्या भक्तांच्या आणि त्याला सगळ्यांना व्यवस्थित दर्शन झालं. ज्या गोष्टीसाठी आपण इतके जपध्यान करतो इतकी साधना करतो आणि तरी पण आपल्याला काहीच मिळत नाही प्राप्त होत नाही ते नुसत्या ठाकूरांच्या कृपेने आशीर्वादाने स्पर्शाने ते आपोआप व्हायला लागलं. किती मोठी गोष्ट आहे. जी गोष्ट आपण काही नाही करता आपल्याला मिळाली तर कोण सोडायला तयार आहे. आणि एवढी मोठी गोष्ट देवदर्शनासाठी सारखी एवढी मोठी कृपा काहीही न करता केवळ स्पर्शाने जर होत असेल तर मग किती भाग्याची गोष्ट आहे. पण ते आले नाही. 2 जण आले नाही. मग त्याला नंतर विचारत तुम्ही आणि आले मग कशाला यायचं. मग काय अरे एवढी मोठी कृपा ठाकूर करत होते. मग त्याने उत्तर दिलं जे काही ठाकूरांनी केलं ते आमचंच आहे की. म्हणजे त्याला म्हणतात निष्कामता निस्पृह दाखवलं. त्याला ठाकूरांनी वर्षांचा विश्वास म्हटला आहे. हा एवढा विश्वास आहे की जे काही आहे ते आमचंच आहे की. त्यासाठी वेगळी कृपा आहे. आम्ही त्यांचे आहोत हीच मोठी कृपा आहे. म्हणजे सगळंच त्यांचं आमचं. जसं पुत्र असतो पित्याचं जे काही असतं ते वारसा आपल्याला आपोआप मिळतच की. कारण तो कायदाच असा आहे. त्यामुळे त्याला काही पुन्हा काही सिद्ध करावं लागत नाही किंवा पुन्हा काही प्रयत्न करावा लागत नाही. पुत्र होणं याच्यातच सगळं काही आहे. आपोआपच त्याचा वारसा आपल्याला सगळंच काही त्याला मिळत असतं. तो भाव त्यांच्याच्यात होता. श्रीरामकृष्ण खाली उतरले आणि अनंत परिणाम आले आणि तिथे गिरीश बाबू वगैरे बसले होते. दुपारच्या 2:30ची वेळ आणि त्यांनी अचानक त्याला अचानक म्हणजे काहीही आघात इच्छा न होता त्यांनी श्रीरामकृष्णांनी गिरीशबाबू आले त्यांना प्रणाम केला. प्रणाम केल्याबरोबर श्रीरामकृष्ण एकदम अचानक म्हटलं की तुम्ही असं काय बघितलं की मला तुम्ही अवतार वगैरे म्हणतात. असं स्पष्ट वाक्य नाही पण त्याचा अर्थ तसा होतो. तर श्रीरामकृष्ण इथे वगैरे म्हणायचे स्वतःच्या देहाकडं इथे तुम्ही काय बघितलं की तुम्ही तेवढा प्रचार करता आणि अवतार म्हणून प्रचार करता मला काय समजलं त्याचं. तर त्याचं उत्तर गिरीश बाबूंनी फार सुंदर दिलं की त्यांनी गुडघे टेकून प्रणाम केला ठाकूरांना. त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी उत्तर दिलं व्यास आणि वाल्मिकींना जे सांगता आलं नाही ते माझ्यासारखं सामान्य माणूस काय सांगणार. फार सुंदर उत्तर आहे की व्यास आणि व्यासाधिकांचे उल्लेख राहटते जे शासन ते तर मीही रंगते किंवा आचार्य ज्ञानेश्वरी व्यासाधिकांसारखे जे महापुरुष ते सुद्धा त्यांच्या सुद्धा कल्पना चिट्या पडतात. व्यासाधिकांचे उल्लेख राहटते जे शासन उन्मेष म्हणजे कल्पना. इथे त्यांच्या कल्पना सुद्धा चिट्या पडतात वर्णन करण्यासाठी. हे तर मी रंग त्या विषयामध्ये मी साधारण माणूस रंग म्हणजे अतिशय तोकडा माणूस आहे ज्याच्याकडे कोणतं सामर्थ्य नाही आहे. वाचाळी करेन काय बरोबर करणार मी तुम्हाला काय सांगणार त्याच्या प्रश्नाला काय उत्तर देणार असं ते गिरीबाबू विश्वासाने म्हणाले. श्रीरामकृष्ण म्हणत असत गिरीबाबूंच्या विश्वासाच्या बाबतीमध्ये
त्यांचा 16 आणि वरती विश्वास आहे. आपण त्याला म्हणतो ना 101% आहे. 100च्या वरती टक्केवारी नसते. 101% याच्याविषयी काहीही आपल्याला संशय नाही. 101 विश्वास आहे. तर इतक्या विश्वासाने जेव्हा गिरीभाऊ म्हणाले असं त्यांच्यामध्ये भावांतर झालं श्रीरामकृष्णांच्या एकदम त्यांचा जो दिव्य भाव आहे तो व्यक्त झाला, अभिव्यक्त झाला आणि त्यावेळी त्यांनी आशीर्वाद दिला. मंगलवरी चैतन्य हो म्हणते. म्हणजे तुम्हाला आणखी काय सांगू, तुम्हाला सर्वांना चैतन्य हो. चैतन्य म्हणजे काय? तुमच्यामध्ये जे सुप्त आहे आत्मभाव आहे जो प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येकामध्ये आत्मभाव आहे. फक्त त्याची अनुभूती किंवा अनुभव आपल्याला होत नाही. आपल्याला कळत नाही की आपण आत्मा हो, आपण शरीर नाही. शरीराचा जन्म होतो, शरीराचा नाश होतो. पण आपला कधी जन्म होत नाही आणि त्यामुळे नाश होत नाही. आपल्याला म्हटलं की आपला जन्म झाला आहे तर आपला नाश होणार. अवतार पुरुषांना माहीत असतं आणि संत पुरुषांना त्यांच्या साधनेमुळे किंवा त्यांचं काही अलौकिकत्व असेल, जसं ज्ञानेश्वर महाराज कारण जगद्गुरू होते तर आपण म्हणतो अलौकिक महापुरुष होते, अवतार पुरुष होते. त्यांना माहीत असतं की आपल्याकडे जन्म झालेला नाही. पण साधना करून जे काही साधू संत होतात त्यांना कळतं साधनेच्या जोरावर की आपला काही जन्म झालेला नाही आहे. जन्म झाला आहे, देहाचा जन्म झालेला आहे. त्यामुळे ज्याचा जन्म होतो तो नष्ट होतो, विनाश होतो. त्याला विनाशशील आहे. देह विनाशशील आहे, आत्मा विनाशशील नाही आहे. त्यामुळे माझा जन्म झालेला नाही, मृत्यू नाही आहे आणि म्हणून मला जन्म नाही आहे, जन्म नाही म्हणून मृत्यू पण नाही आहे. आणि म्हणून हा ही घटना जन्म आहे हे महापुरुष चिरंजीवी असतात, अमर असतात. या श्रीरामकृष्ण इतके वर्ष झाले तरी आपण जयंती साजरी करतो आणि ही घटना साजरी करतो. एक विशेष आहे. एखाद्या घटनेसाठी घटनेचं स्मरण होणं आणि तो दिवस साजरा होणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. इतके लोक हजारो लोक येणं. कारण आता काशीपुरात आता इथे सुद्धा लोक आवर्जून येतात 1 जानेवारीला. कारण काय? त्यांना वाटतं हा दिवसाचं फार महत्त्व आहे आणि त्या दिवशी आपण विशेष करून जपध्यान काढला पाहिजे, मंदिरात झाला पाहिजे, भाग घ्यायला पाहिजे. म्हणजे काही माहीत नसून तरी पण एक आपल्याला जो संस्कार पडलेला आहे आणि त्यामुळे आपण त्याच्यात भाग घेण्याचा प्रयत्न करतो. याच्यावरून दिसतं की महापुरुषांच्या जीवनातल्या छोटे छोटे घटना सुद्धा किती महत्वाचे असतात. आणि श्रीरामकृष्णांनी मग त्यांना आशीर्वाद दिला सगळ्यांना की तुम्हाला आणखी काय सांगू, मी आशीर्वाद देतो की तुम्हाला चैतन्य व्हावं. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांना छातीला त्यांनी स्पर्श केला आणि प्रत्येकाला त्याकडे दर्शन व्हायला लागले. ही फार मोठी गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की नुसत्या स्पर्शाने तुमच्याकडे चैतन्य जागृत करणं ही इतिहासाची फार मोठी गोष्ट आहे. आध्यात्मिक इतिहासाची आपण किती साधना करतो, काय काय करतो तरी काहीच होत नाही. आणि ते नुसतं स्पर्श करतात आणि तुमच्यावरचा दिव्य भाव, आत्मभाव हा जागा होतो. ही अद्भुत घटना. याच्यावर आपण जितका विचार करू तितकं कमी आहे. त्या स्पर्शामध्ये त्या महापुरुषांच्या आणि श्रीरामकृष्ण अतिशय आजारी होते त्यावेळी. पण आजारीपणाने त्यांच्या दिव्य भावामध्ये काहीही फरक पडला नाही. आपण थोडेसे आजारी झालो, आपल्याला समजा ताप वगैरे आला, हाय टेम्परेचर, तर आपण कणतो आणि आपलं मागे काही होत नाही. त्यावेळी काही करता येत नाही, देवाचं नाव घेता येत नाही, आपल्याला काही करता येत नाही. आपण फार दुःखी होतो, उदास होतो. कारण काय? आपल्या शरीर स्थितीचा आपल्या मनावर परिणाम होतो, आपल्या क्रियाशीलतेवर परिणाम होतो. आपण काही करू शकत नाही, आपला अनुभव असतो. साधी गोष्ट सुद्धा आपल्याला करता येत नाही. कारण काय? आपण त्यावेळी खूप दुःखी होऊन जातो, आपल्या शरीर आणि मन खूप दुःखी होतं. पण श्रीरामकृष्णांच्या त्या अवस्थेमध्ये त्यांचा जो दिव्य भाव होता त्यात काहीही फरक पडला नाही. त्यांनी स्पर्श केला आणि भक्तांना विविध प्रकारची अनुभूती व्हायला लागली. आणि त्याचं वर्णन पण लीलाप्रसंगामध्ये म्हणजे या अध्यायामध्ये आहे. म्हणजे विस्तार मी केलेला आहे. 2-3 पान 4 पानामध्ये जायचं असते नाही, पण बऱ्यापैकी त्याचा विस्तार आहे. मग सगळेजण वेळासारखे व्हायला लागले. म्हणजे सर माणूस
जागतिक गोष्टीमध्ये उन्मत्त होतो, की रावण उन्मत्त झाला होता, दुर्योधन उन्मत्त झाला होता, तशीच एक आध्यात्मिक अनुभूतीची उन्मत्तता असते. उन्मत्त म्हणजे उन्माद, सगळं विसरून होतं माणूस, आपण काय करतोय काय म्हणून त्यालाच उन्मत्त. पुढे नशा केली त्याचं उन्माद चढतो, त्यालाच मद म्हणलं. मदपासून मध्य शब्द आलाय. तो उन्माद सारखे सगळेजण वागायला लागले. सगळं आपण काय करतो आहोत विसरून गेले. हे काही लहान मुलं नव्हते, मोठी माणसं होती, मध्यमवयीन होती, काही उतार वयाची होती, पण सगळे ते फुलं आणायला लागले, ठाकूरच्या पायावर व्हायला लागले आणि सगळ्यांना बोलवायला लागले. आणि असं काही सगळं ते उन्मत्त म्हणजे लोकांचा असं एक छोटासा मेळासारखा हे झालं. म्हणजे ती अनुभूती आहे ती अशी सर्वसाधारण अनुभूती नाही आहे, विलक्षण अशी अनुभूती आहे. आणि त्यामुळे ते तसे वागायला लागले. आणि हा दुसरा ग्रुप झाला. जसं पहिलं म्हटलं त्या छतावरून तेव्हा आम्हाला काही गरज नाही आहे, सगळं जे काही ठाकूरांचं ते आमचं आहे. हे सगळ्यांना बोलावून त्याचा तुम्ही काय करा, आजचा दिवस आहे, आज ठाकूरांना प्रणाम करा, तुम्हाला एवढी फक्त तिथे एक म्हणजे हाजरा म्हणून होते. ठाकूर त्यांच्या कृपाने केली, म्हणजे तुला काही नाही नंतर म्हणजे ते नंतर आहे ते नरेंद्रनाथ किंवा स्वामी विवेकानंदांच्या करुणेमुळे म्हणा किंवा त्यांच्या मध्यस्थीमुळे म्हणा तो प्रसंग आहे. पण आपला तो प्रसंगाची वेळ नाही, आपल्याकडे वेळ उपलब्ध नाही आहे. आपण प्रसंग आधी प्रश्न घेतलेला आहे तर त्याला आज बाजूला ठेवू. परंतु महापुरुषांच्या मध्यस्थीमुळे किंवा रद्बदलीमुळे केवढं काय होऊ शकतं. श्रीरामकृष्णमुळेच राजी नव्हते त्या हाजऱ्याला कृपा काय, अरे तुला माहिती आहे तू कसं आहे म्हणून, नाही तुम्हाला त्याच्यात मध्यस्थी करू नको. पण स्वामींनी हट्ट धरला, पण ठीक आहे त्याच्या मरणाच्या वेळी जरा दर्शन दे, असं ते तो प्रसंग आम्हाला थोडं आजच्या पुरती बाजूला ठेवू. तर ही जी आहे हे गिरीश भाऊ त्याचे त्यांनी प्रार्थना केली की व्यास वाल्मिकीला काय समजा मला कसं, आणि यांना सगळ्यांना वेगवेगळे दर्शन झाले. नंतर ते वैकुंठनाथ सांगाल म्हणून आणखी व्यक्ती होते, त्यांना काय अनुभव झाला त्याचं वर्णन अगदी थोडक्यामध्ये ते दिलेलं आहे. शरद महाराजांनी त्याचे मित्र होते, त्यांनी वर्णन केलं आहे की त्या दिवशी अनुभव म्हणजे काय नेमकं. जसं गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याला अर्जुनाला ते अनुभव दिला विश्वरूप दर्शनाचा. कथम विद्या महम योगी स्वाम सुधा प्रचिंतयन केशु केशु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. हा 10व्या अध्यायात विभूती योग आहे. आता मला तुझं दर्शन होईल का तेव्हा, तुझं विश्वरूप मला बघता येईल काय, असं त्यांनी फक्त आपली एक मांडणी केली. करता येईल फार कठीण गोष्ट आहे ना. अर्जुनासारख्याला किंवा काही त्याचं नाही, आगामीच्या नाही, कुठे कणभर सुद्धा साधना नाही आहे त्या माणसाला अद्वैत अनुभूती कशी काय होणार. परंतु त्याला म्हणतात कृपा. ह्या अध्यायामध्ये कृपा आहे, म्हणजे भगवंतानी कृपा केली. कृपा म्हणजे साधनेचं काही तिथे स्थान नाही. अर्जुनाने काही साधना केली नव्हती, फक्त तो सख्य भाव होता, सख्य भक्ती होती. अर्जुन हा कृष्णाचा जीवलग मित्र होता, ते आदिभाऊ होते, भावाचा संबंध होता, परंतु मुख्य म्हणजे मित्रत्व होतं, मित्रत्वाचं नातं होतं. आणि नुसतं त्यामुळे अगदी अशी फक्त इच्छा प्रकट केली. त्याला माहित होतं अर्जुनाला, एवढं कळत होतं की हे काही जमणारी गोष्ट नाही आहे, फार महान गोष्ट आहे, ती माझ्यासारख्याला कशी मिळणार. परंतु कृपा कशाला म्हणतात की अर्जुनाने त्याचा उल्लेख केल्याबरोबर लक्षात घ्या, कृष्णाने ताबडतोब म्हणे हे बघ हे बघ हे बघ हे बघ, पश्चिमे पाहतो आणि शतशोधशास्त्रशा अग्नी सुरू वेळेला जातात. अर्जुनाला दिसणारी गोष्ट वेगळी आहे, तुला दिसणार नाही, तुला दिव्य चक्षु देतो, दिव्य ददामी ते चक्षु अरे अर्जुना तुला ह्या डोळ्याने बघता येणार नाही, हे जे तुझे जन्मचक्षु आहेत या डोळ्याने तुला माझं विश्वरूप तो अद्वैत भाव मला तुझा अनुभव होणार नाही. मी तुला दिव्य चक्षु देतो. आणि मग भगवंताने तुला दिव्य चक्षु दिले आणि त्याच्यानंतर तो 11वा अध्याय फार मोठा आहे, सुंदर आहे की कसं दिला तर दर्शन झालं. तसं त्याच्यामध्ये आपण बघतोय की त्याला म्हणतात कृपा. हे म्हणजे आपण जोडला जातो देवाशी, आपण काही करू शकत नाही. साधनेच्या बाबतीत आपण काही जास्ती करू शकत नाही, हे कळलं पाहिजे. फक्त आपला देवाशी आपण जोडले जातो,
देवाचे भक्त म्हणून कोणताही भाव, शांततेत, सख्य, वात्सल्य, मधुर, हे आहे भाव आहेत, 5 भाव आहेत जे आपल्याला संसारामध्ये आपल्याला येतात. अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा 5 भावांचा उल्लेख असतो, शांत, दास, सख्य, वात्सल्य आणि मधुर. तर कोणत्या ना कोणत्या भावाने अर्जुन हा सख्य भावाने जोडला. हे सगळे भक्त होते, प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो. या भक्तांनी फक्त तिथे, आता कल्पना करा, श्रीरामकृष्ण हे सगळे भक्त आहे, समजा तिथे काय होते ते, तिथे आणखी कोणी हजर नव्हते, उपस्थित नव्हते. त्यांचं काही श्रीरामकृष्ण काही नातं नव्हतं, काहीच नातं नाही, रक्ताच नातं नाही, कशाच नातं नाही. ते तसे ते पुतणे होते, रामलाल वगैरे तिथे होते, अक्षय पण तिथे होते, अक्षय नाही रामलाल होते तिथे, ते होते तिथे, त्यांचे पुतणे होते. परंतु बाकी जे होते त्यांचं काहीही नातं नाही. आपल्या नात्यांची, आईवडिलांची सेवा करणं किती कठीण असतं, त्याचं दुर्लक्ष करतात. पण श्रीरामकृष्णांची सेवा करण्यासाठी यांनी आपलं हे युवक, विवेकानंद आणि बाकीचे आणि भक्तांनी स्वतःला झोपून दिलं होतं. सगळे मध्यमवर्गीय होते, जास्ती काही कोणी खूप असे पैसेवाले नव्हते. 1-2 सोडले, सुरेंद्रनाथ होते, ते फक्त मदत करायचे, बाकी सारे होते. पण यांनी आपल्या एक गुरुस्थानी जे आहे श्रीरामकृष्ण, त्यांची मनोभावे सेवा केली. आणि आता पहिला दिवस आहे तर लोक कुठेही जाऊ शकतात मजा करायला, गंमत करायला, पण ते काशीपुरी आले आणि ठाकूरांचं दर्शन करायला. ही त्या दिवशी तुम्ही याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात भक्ती, की आपल्या सगळ्या गोष्टी सोडून बाजूला ठेवून देवाशी स्वतःला जोडून घेणं, कोणत्या ना कोणत्या भावाने जोडून घेणं. आणि भक्ती फार महत्वाची. भक्ती असली, भक्ती म्हणजे मी भजन भक्ती, तुम्ही त्याच्यामध्ये सेवा पण येते, विविध प्रकारे देवाची सेवा केली जाऊ शकते, त्याला म्हणतात भक्ती. आणि देवाचं प्रेम, त्या सेवेद्वारे देवावरचं प्रेम व्यक्त होतं. आणि ते झालं की मग ती कृपा होते. एरवी तुम्ही किती साधना केली, कारण साधना किती करून राहणार, किती साधना करणार, त्याला काही मर्यादा आहे. अगदी किती ऋषीमुनी झाले किंवा किती मोठे लोक झाले तरी शेवटी काय असतं, शेवटी काय आपण माणसं, आपल्या काही मर्यादा आहे, आपल्या संस्काराच्या मर्यादा आहे. आपले संस्कार इतके विरोधी आहे की त्याच्यामुळे भगवंताची कृपा प्राप्त होणं जवळपास अशक्य आहे. पण नुसत्या देवाच्या सेवेने आणि देवाच्या संबंधाने, भक्तीने ही कृपा प्राप्त होऊ शकते. याच्या घटनेचं नाव मथिदार. ते जे उपस्थित होते त्यांची तपस्या किंवा साधना एवढीच, बाकी दुर्लक्ष. अगदी तिथे नरेंद्रनाथ आणि बाकी त्यांचे गुरुबंध होते, ते सुद्धा त्यांचं सामर्थ्य महान होतं, ते अंतरंग शिष्य होते, मी किती महान त्यांचं हे असेल, अधिकार असेल, असं असून सुद्धा ही जी कृपा होते, ही कृपेमध्ये कर्म आणि कर्माचं फळ नसतं. हेच आपण नेहमी बघण्याचा प्रयत्न करतो. धर्म आणि मोक्षामध्ये फरक असतो. धर्म म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ अगदी तंतोतंत काटेकोर असतं. मोक्ष मार्गामध्ये, भक्तीमध्ये ती कृपा असते, त्याच्यामध्ये काही मोजमाप नसतं, फक्त तुमची भक्ती, तुमचं प्रेम. म्हणून श्रीरामकृष्णांनी त्यांच्यावर सगळ्या भक्तांवर कृपा केली. ही गोष्ट इतकी कठीण आहे की आपल्याला कल्पना करता ना ती कृपेची. पण नुसते तुम्ही देवापाशी आले, मी तुमचं आहे म्हटलं, आम्हाला सांभाळून घ्या असं म्हटलं, देवा आम्हाला काही करता येत नाही, आम्हाला सांभाळून घ्या, आणि मग देवाला कुठेही काही कमी पडू देत नाही. म्हणजे ज्याला म्हणतात लौकिक आणि अलौकिक. आपल्या जीवनामध्ये काही लौकिक गरजा असतात, आपल्या जीवनातल्या अलौकिक गरजा म्हणजे मुक्ती. या दोन्ही गोष्टींचा लाभ होतो, असं ह्या घटनेचं काय आहे, मर्म आहे. ही घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे आपण त्याचा जास्ती काही विस्तार बघणार नाही. परंतु ह्या घटनेचं जे मुख्य मर्म आहे ते हे आहे, याच्यामध्ये शेवटचं जे वैकुंठनाथ सांगणार आहे ते आणखी त्यांची भूमिका आहे. त्यांना विचारलं की त्यांची खूप इच्छा होती, ते ठाकूरांना नेहमी म्हणायचे माझ्यावर कृपा करा, मला काही म्हणजे इतकं साधना करतो, जप करतो तरी काही होत नाही आहे, तुम्ही काहीतरी माझ्यावर कृपा करा. मधून कळकळून प्रार्थना करत असेल इष्टदेवच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून तो शक्य तितका प्रयत्न करत होता. पण त्यांना कळलं, त्यांना मनोमनी कळलं की ठाकूरांची कृपा झाल्यापासून
या बाबतीतील इच्छा सफल होणे अशक्य आहे. मी इथंच वाचतोय. हे जाणून तो त्यांची मधून कळकळून प्रार्थना करत असेल. पण ठाकूर म्हणायचं, तू अरे काळजी कशाला करतोस, माझी व्याधी बरी होते, मग मी थांब ना, माझी व्याधी बरी होते, त्यानंतर तुझी सर्व काही करून देईल. आता ही घटना झाली त्यावेळी वैकुंठनाथ संन्यास उपस्थित होते आणि त्यांनी जेव्हा म्हटलं महाराज माझ्यावर पण कृपा करा, तर ठाकूर त्यांना तुझं तर सर्व होऊन गेलेलं आहे, आता कशाची कृपा कशाला करायची, तुला गरज काय करायची, काही व्हायचं असेल तर कृपेची त्याला गरज आहे, काही झालं म्हणजे तुझं सगळं होऊन गेलं तर कृपेची गरजच काय तुला की नाही. तर त्यांनी फार छान उत्तर दिलं वैकुंठनाथांनी. ते मला ठीक आहे, आपण जेव्हा म्हणता की होऊन गेले आहे तेव्हा मग मी त्याच्यात काही संशय निश्चितच होऊन गेले, परंतु मी ते थोडे बहुत जाणू शकेल असे करून द्या. मला त्याची अनुभूती होते, माझं काही सगळं काय झालं आहे ते जी आहे ना आपली अभरमणी म्हणजे गोपाल वर्मा, त्यांनी ठाकूरांनी कसं म्हटलं, तुम्हाला काही तुझं सगळं होऊन गेलं आहे की, तर म्हणते मला तर काही झालं नाही, तुझं सगळं होऊन गेलं आहे. ती जपमाळ आहे त्यांनी मग ते होऊन गेल्या म्हणून गंगेत विसर्जन करून टाकले त्यांनी. आता गरज काय नाही, सगळं सगळं ठाकूर जेव्हा म्हणतात माझं सर्व काही होऊन गेलं आहे, ते म्हणतात पण मी ते थोडे बहुत जाणू शकेल असं करू. त्यावर ठाकूरांनी बरे असे म्हणून एक क्षणभर त्याच्या छातीला नुसता स्पर्श केला. मग वैकुंठनाथ म्हणतात हे आपल्याला आपल्या साधनेसाठी फार छान आहे की कृपा म्हणजे काय असते. तर ते म्हणतात त्याच्या प्रभावाने माझ्या हृदयात अपूर्व भावांतर झाले. आकाश, घर, झाडे झुडपे, माणसे, ते काय आपल्या सभोवती दिसतं इत्यादी, जिथे जे काही पाहू लागलो तिथे त्याच्यामध्ये ठाकूरांची प्रसन्न हास्यदीप्त मूर्ती दिसू लागली. उत्कट आनंदाने तात्काळ उल्लसित होऊन गेलो. खूप आनंद झाला त्यांना हृदयामध्ये. आणि याच वेळी तुम्हा लोकांना गच्चीवर बघितल्यावर कोण कुठे आहे आताच देऊ नये वगैरे वगैरे. म्हणजे वैकुंठनाथांना जे आहे ना त्याला अद्वैत दर्शन म्हणतो, ज्या भक्तीमध्ये बघतो. अर्जुनाला तसंच वरण नाही, अर्जुनाच्या तोंडून किंवा जे काही त्याला दिसायला लागलं संजयाने जे म्हणतं ते सगळं तसं करून आपण इथे बसतो, ते विश्वरूप दर्शन एका प्रकारे आहे. आणि त्यानंतर माझा हा असा भाव व दर्शन ही कित्येक दिवस जागृतकाली सर्वदा विद्यमान होते. सर्व पदार्थांमध्ये ठाकूरांच्या पुण्यदर्शन लाभल्याने मी स्तंभित व मुग्ध होऊ लागलो. ऑफिसात किंवा दुसऱ्या कामासाठी अन्यत्र जिथे कुठे जाऊ लागलो तिथे असेच होऊ लागले. त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या चालू होत्या, पण त्यांना दुसरं काही दिसायचं नाही, सतत ठाकूरांचं दर्शन होत होतं. इथे सुंदर वर्णन शब्द वापरला त्यांनी की ती दीप्त मूर्ती, हास्य आणि दीप्त मूर्ती, हास्य दीप्त म्हटलंय म्हणजे तेजस्वी आणि हसणारी असं म्हणतात, हास्य दीप्त मूर्ती त्यांना सतत दिसू लागली. आणि त्यामुळे मग त्यांनी म्हटलं आता ते मला वाचला नाही, एकरस होऊन राहतात, मुक्त पुरुष सर्वदा एकरस होऊन राहतात इत्यादी शास्त्रवाक्यांचे स्मरण झाल्यामुळे कितपत निर्वासना झाल्यास मन या एकरसावस्थेत राहण्याचे सामर्थ्य प्राप्त करते याची किंचित कल्पना या घटनेमुळे मला आली. म्हणजे जे महापुरुष असतात विवेकानंदांसारखे त्यांनाही असं झालं होतं. ती घटना याच्यातच आहे, पहिल्या प्रसंगामध्ये तिसरा भागातच आहे की त्या घटनेसाठी जी साधना लागते त्यासाठी ते तयार झालेले असतात. त्याच्यामुळे तो एकरस भाव अनुभव करून सुद्धा ते इतर कामं करू शकतात. स्वामीजी काय प्रश्न कामं केली पण ते करू शकतात, सतत हा अनुभव असून सुद्धा त्यांच्या. पण वैकुंठनाथ सांगलं तर झालं नाही, त्यांना लक्षात यायला लागलं. अशीच घटना मथुरमामाच्या बाबतीत आहे. त्यांनी लक्षात झालं आणि तेव्हा मला आता कामच करता येत नाही, तुमचा हा भाव परत द्या. आणि मग तो त्यांचा भाव परत झाला. इथे त्यांनी प्रार्थना केली ठाकूरांना, मला हे जमत नाहीये. त्यांनी प्रार्थना केली, ठाकूरांनी दर्शन दिलं, अनुभूती झाली आणि सतत ते दर्शन व्हायला लागलं. परंतु ते दर्शन आपल्याला सतत होण्यासाठी जी आपली तयारी लागते ती तयारी नसल्यामुळे मग त्यांनी प्रार्थना केली की मला काहीच करता येत नाही दुसरं, तुझा भाव परत घ्या. आणि त्यानंतर तो भाव हळूहळू नष्ट झाला. पण ते त्यांची प्रतिक्रिया बघा, हाय ठाकूरांना पुन्हा भयपूर्वक प्रार्थना करू लागलो. एक्झॅक्टली तुम्ही 11व्या अध्यायात वर्णन तसंच माहिती आहे. गीतेच्या 11व्या अध्यायात वर्णन, प्रभो हा भाव धारण करण्याची क्षमता माझ्या ठिकाणी नाही, असे करून द्या की जेणेकरून याचा उपशम होईल. त्यांचं स्वतःची प्रतिक्रिया काय, हाय मानवाची केवढी दुर्बलता व बुद्धिहीनता
आता विचार करतो की अशी प्रार्थना मी का केली. अर्जुन खूप घाबरला आणि अर्जुनाने अशीच प्रार्थना केली आहे, मला पुन्हा ते तुमचं मानव दर्शन द्या, मला सहन होत नाहीये. आणि त्याची साधना लागते. त्यांच्यावर असलेला विश्वास स्थिर ठेवून या भावाची चरम परिणती अनुभवण्यासाठी मी धीर का धरला नाही. जास्तीत जास्त काय झाले असते, एकतर पागल झालो असतो किंवा देह पडला असता. बहुतेक दोन्ही काय होते, तर माणूस घाबरतो. ठीक आहे, आपण पागल होत नाहीये. श्रीरामकृष्ण म्हणतात की चैतन्याचं चिंतन करून कोणी अचेतन होईल काय, देवाचं चिंतन करून देवाची सेवा करून कोणी काय कोणाचं काही बिघडेल काय, अशक्य आहे. परंतु अशी प्रार्थना केल्यानंतर एके दिवशी उपरोक्त दर्शनाचा व भावाचा अकस्मात लोप होऊन गेला. माझी पक्की धारणा आहे, माझी मी त्यांची वैकुंठनाथांची, ज्यांच्यापासून मला हा भाव प्राप्त झाला होता त्यांच्याद्वारेच तो शांत होऊन गेला. परंतु या दर्शनाचा पूर्णपणे विलय व्हावा असा विचार माझ्या मनात आला नव्हता. म्हणूनच मला वाटते की त्यांनी कृपा करून त्या दर्शनाचा थोडा अवशेष माझ्या ठिकाणी ठेवला होता. परिणामी मला दिवसातून केव्हाही अनेक वेळा त्यांच्या त्या दिव्य भावोद्युक्त प्रसन्न मूर्तीचे अहेतुक दर्शन लाभत असे व त्यामुळे मी आनंदाने स्तंभित व कृतार्थ होऊन जात असे. शेवटचं वाक्य. तर ही कृपा आहे. ही कृपा तुम्हाला केव्हाही प्राप्त होऊ शकते. आणि काही झालं तर श्रीरामकृष्ण जसं म्हणतात, जसं हाजऱ्याला त्याला काही होणार नाही, तुला काही, म्हणजे त्यांनी अगदी चक्क नकार दिला श्रीरामकृष्ण. नाही तर इतकी कृपावंत होते, करुणावंत होते की कोणालाही नकार देत असत, कोणाच्या प्रार्थनेला कधी नकार देत असत. परंतु स्वामीजींनी इतकं आग्रह करून सुद्धा तेव्हा तर तुला काही समजत नाही, तर तुम्हाला जास्त आग्रह करू नकोस. म्हणजे स्वामींचं त्यांनी ठाकूरांनी केलं. नाही तर स्वामींनी काही म्हटलं तर ठाकूर म्हणजे अगदी मानून घेत तसं. पण ह्या बाबतीमध्ये त्यांनी मुळीच मानलं नाही स्वामींचं. पण स्वामींनी आपला हट्ट सोडला नाही. आणि नाही तसं मी म्हणतो ते मला करावंच लागेल. शेवटी त्यांनी म्हटलं ठीक आहे, मृत्यूच्या वेळी हे करू. तर ती घटना आहे. मृत्यूच्या वेळी ठाकूर आले होते, त्यांच्यावर कृपा केली होती. तात्पर्य हे की आपल्याला जेवढं काही जमतं तेवढं करावं कृपेसाठी, परंतु विश्वास असा ठेवावा की आपल्याला आपल्या कृतीप्रमाणे आपल्याला कधी ना कधी ठाकरांची कृपा होईल. आपल्या अवशेष काळी किंवा शेवटी अंतकाळी आपल्याला कृपा होईल. याला म्हणतात विश्वास. ही विश्वास ही भक्तीच्या माध्यमातून हा विश्वास आपल्यामध्ये उत्पन्न होत असतो. ज्या पद्धतीने ज्या प्रकारे होईल, साधना म्हणा, सेवा म्हणा, सगळं जे काही आहे ते ठाकरांची सेवा, ठाकरांची भक्तीच्या अंतर्गतच येते. आणि हा विश्वास की नक्कीच आपल्यावर ठाकरांची कृपा करते. मला वाटतं की ही जी घटना आहे 1 तारखेची, याचं जसं मी सुरुवातीला म्हटलं की व्यक्ती तत्वतः त्या घटनेचा आपण तत्वतः विचार केला. घटना काय आहे, किंवा अर्जुनाच्या बाबतीमध्ये गीतेमध्ये जी घटना आहे त्याचा अतितार्थ काय आहे की हा जो साधक आणि भगवंत जे नाही, हे साधक काही नेहमीच काही उच्च स्तरावरचे नसतात, सर्वसामान्य असतं. गीतेमध्ये त्याचा खूप विचार करतात. अगदी सामान्यातलं सामान्य सुद्धा त्याला सुद्धा बघडलं जात नाही. त्याच्यामध्ये मनामध्ये भक्ती असेल, त्या भक्तीच्या सामर्थ्यानेच तो तरुण जातो. हे आपण गीतेमध्ये खूप मुद्दा बघतो की त्याने नुसतं ऐकलं, गीता म्हणते ना की नुसतं त्यांनी जरी ऐकलं, ज्ञान येना एव मजानंत, त्याला बाकी येत नाही. अन्ये तो एव मजानंत, अजानंत आणि मजानंत, त्याला काही येत नाहीये, पण तो फक्त भक्त आहे. अन्ये एव मजानंत, त्याला कर्मयोग येत नाही, ज्ञान योग येत नाही, त्याला भक्ती येत नाही, किंवा त्याला हे येत नाहीये, त्याला ध्यान करता येत नाही, जप करता येत नाही, काही करता येत, याचा तर करू नये, सगळेच प्रयत्न करावा. परंतु अन्ये तू एव मजानंत श्रुत्वा नेभ्य उपासते, त्यांनी फक्त देवाचं महात्म्य ऐकलं, देवाची कथा ऐकली, देवाचं चरित्र ऐकलं, अशा घटना आल्या, तिथे भाग घेतला, त्याला म्हणतात श्रुत्वा नेभ्य उपासते. ती उपासना नाही, श्रुत्वा नेभ्य. ते जाती तरंतेव अतितरंती एव, तो तरुण जातोच. अतितरंती शब्द नुसतं तरंती नाही बघा,
अतितरंती एव म्हणजे नक्कीच, च अपि ते सुद्धा नक्कीच अतितरंती एव. शब्दांची योजना किती सुंदर आहे बघा. हे अध्यात्माचं सामर्थ्य आहे, हे मोक्ष मार्गाचं सामर्थ्य आहे की ज्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत त्या तुम्हाला सहजपणे मिळून जातात. म्हणून शब्दांची योजना बघा. ते च अपि ते सुद्धा आणि ते सुद्धा अतितरंती म्हणजे संपूर्णपणे नक्कीच करून जातात. कोण? श्रुतिपरायण. नुसतं जेवढं त्यांना जमतं तेवढं करतात. याचा श्रुतिपरायणाचा अर्थ असा होता, तुम्हाला जेवढं जमतं किती कमी जमवते. याचा अर्थ कमी जमव म्हणजे तुम्ही कमीच करा असा अर्थ होत नाही त्याचा. तुम्ही खूप करा पण ते खूप कमी आहे. तुम्ही किती केलं की साधनेचे डोंगर जरी उपसले तुम्ही तरी ते अति कमी आहे. त्यात अहंकार नको. तुम्ही किती साधना करा पण त्याच्यामध्ये थोडा सुद्धा अहंकार नको. मी साधनेचा अहंकार खूप मोठा असतो की तो आपल्याला भक्तीपासून दूर नेतो, देवाच्या जवळीपासून दूर नेतो. म्हणून तिथं श्रुतिपरायण शब्द. आता हे असंच आहे की हे श्रुतिपरायण म्हणजे फक्त आपलं एवढंच आहे सामर्थ्य की आपण देवाशी काय आहोत, भक्त आहोत, देवाची संतान आहोत. गीतेमध्ये हा खूप सुंदर तरी आहे आणि यालाच म्हणतात की अध्यात्म, यालाच म्हणतात देवाशी आपला संबंध आहे. म्हणजे आपला काय जन्म झालेला नाही आहे म्हणून आपल्याला मृत्यू नाही. आपण सर्वदा आत्मभाव, आत्मभाव म्हणजे आपण देवाशी एक रूप आहोत. ही नुसती जरी भावना असली तरी माणसं तरुण जातात आणि तरुण जाणं हेच सर्वात महत्वाचं आहे. भवबंधनी सोडवावे. तुका आला लोकांगणी मज ठाव द्यावा विचारी, हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे. देवाच्या चरणाजवळ आपल्याला प्रत्येक जागा मिळावी ही एवढीच फक्त विनवणी आहे. आणि ती एवढी विनवणी आपण भावसागराच्या चालू करू. तर ही जी घटना आहे याचं आजच्या दिवशी फार महत्व आहे. आणि भगवंताला आपण प्रार्थना, विनवणी म्हटलं. विनवणी म्हणजे कळकळीची प्रार्थना. ती कळकळीची प्रार्थना करून आपल्याला त्या भवसागरातून भवबंधनी सोडवावे ही प्रार्थना करून आणि भक्तीची प्रार्थना करावी आणि आपल्यासाठी आणि सर्वांसाठी. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकंपाविग्रहं ईशावतारं भवे